So first MCQ, in right angled triangle PQR, hypotenuse PR is equal to 12, PQ is equal to 6, side PQ is equal to 6. What is the measure of angle P? Angle P किती येईल तो आपल्याला फाइंड आउट करायचा. त्यासाठी काय करणार आपण, स्टार्टिंगला एक राईट अँगल ट्रायंगल काढूया की ज्याच्यामध्ये हायपोटेनियस कोण आहे, PR. PR इज हायपोटेनियस, त्यामुळे ऑब्विसली 90 डिग्री कोण असणार आहे, Q. आता कुठल्या कुठल्या साइड्स दिलेल्या आहेत, PR इज इक्वल टू 12, तर PR ची व्हॅल्यू आहे 12. PQ is equal to 6. Then what is the measure of angle P? तर P चा मेजर किती असेल असं विचारलं. आता याच्यामध्ये P फाइंड आउट करण्याआधी आपण हा रेशो बघूया कुठला. तर PQ किती आहे, 6. PQ is equal to 6 and PR is equal to 12. तर आपण असं म्हणू शकतो, therefore PQ is हाफ ऑफ PR. याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो, हा जो PQ आहे 6 तो PR चा हाफ आहे. 12 चा हाफ केल्यावर किती येणार, 6. ओके, त्यामुळे ऑब्विसली आपण काय म्हणू शकतो, PQ इज हाफ ऑफ PR. सो बाय 30, 60, 90 डिग्री थेरम बाय कॉन्व्हर्स ऑफ म्हणा, कॉन्व्हर्स ते MCQ आहे, इथे काय डिटेलमध्ये सांगायची गरज नाही, फक्त तुम्हाला आन्सर कळलं पाहिजे किती आलं ते. तो जो थेरमचा कॉन्व्हर्स आहे तो काय सांगतो, जर एक साइड PQ ही हायपोटेनियसच्या हाफ असेल तर त्या साइडच्या समोरचा अँगल हा किती असतो, 30 डिग्री असतो. म्हणजे अँगल R किती झाला, 30 डिग्री. देअरफॉर इन ट्रायंगल PQR P 90 डिग्री आहे. हो सॉरी, Q किती डिग्रीचा आहे, Q इज 90 डिग्री, R 30 डिग्री. तर ऑब्विसली P किती डिग्रीचा असला पाहिजे, P इज इक्वल टू 60 डिग्री, कारण तिन्ही अँगलची सम किती असते, 180. त्यातला Q 90 आहे, R 30 आहे. आता आपण हा फाइंड आउट केला R 30. तर P किती डिग्रीचा असला पाहिजे, P 60 डिग्रीचा. थोडक्यात लक्षात ठेवा, जर एखादी साइड हायपोटेनियसच्या हाफ असेल तर त्याच्या समोरचा अँगल हा 30 डिग्री असतो. एक 90 डिग्री, एक 30 डिग्री, म्हणजे राहिलेला किती असणार आहे, 60. हे त्याचं सिंपल एक्सप्लेनेशन आहे. त्यामुळे कुठला ऑप्शन करेक्ट येणार, ऑप्शन B 60 डिग्री इज करेक्ट आन्सर. ओके, एक्झाम मध्ये तुम्ही फक्त ऑप्शन बी लिहिला तरी चालेल, शक्यतो 60 डिग्री असं म्हणत चालेल. ऑप्शन बी 60 डिग्री. आता याच्यामध्ये इफ पॉइंट्स A, B, C आर नॉन कोलिनियर पॉइंट्स, देन हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन पासेस थ्रू पॉइंट्स A, B, C. आता याच्यामध्ये त्याचा आन्सर तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर समजा एक पॉइंट दिला असेल आपल्याला, एक्सप्लेनेशन साठी सांगतो, समजा एकच फक्त A पॉइंट असेल